नमस्कार, मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण साडीचा पेटीकोट म्हणजे परकर विषयीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपली पहिली टिप आहे पेटीकोट म्हणजे परकरची उंची कमी करण्याची एक सोपी आणि परफेक्ट पद्धत। तर इथं हा जो पेटीकोट म्हणजे साडीचा परकर आहे, त्याची उंची इथं माझी जास्त होती। किती जास्त होती तर 1.5 इंचाने जास्त होती। तर मला जेवढी तयार उंची पाहिजे तिथं मी मार्क केलंय। आता त्या मार्कच्या खाली जेवढं अंतर शिल्लक राहते ते तुम्ही टेपमध्ये मोजा। माझं 1.5 इंच अंतर शिल्लक राहते। आता त्याचे आपल्याला अर्ध करायचे, म्हणजे 1.5 इंच उंची जास्त होतीये तर मी 1.5 इंचाच्या अर्ध केलं। हे बघा 1.5 इंचाच्या मी अर्ध केले, अर्ध्यावर टेप दुमडलाय आणि बरोबर इथे ठेवलाय। जिथं आपला नेफा संपतो, आपल्या पेटीकोटचा जिथे नेफा संपतो तिथं बरोबर टेप ठेवायचा आहे आणि त्याच्या खाली जिथं मार्क येते तिथं मार्क करून घ्यायचंय। तर अशा प्रकारे हे संपूर्ण मार्किंग मी करून घेणार आहे आणि इथे लाईन आखून घ्यायची। बघा जेवढी पेटीकोटची तयार उंची पाहिजे पहिल्यांदा मी तिथे मार्क केलं, त्याच्या खाली जेवढं अंतर शिल्लक राहतंय त्याच्या अर्ध करून मी नेफ्याच्या खाली मार्किंग केले। आता सेम मार्किंग आपल्याला पेटीकोटच्या मागच्या बाजूला पण करायचंय, तर तेवढंच अंतरावर मी मागे सुद्धा मार्किंग केलंय। आता जे मार्किंग केलंय त्यावरून आपल्याला टिप टाकायची आहे आणि ही टिप कशी टाकायची ती मी मशीनवर दाखवते। तर बघा मागे आणि पुढे दोन्ही बाजूला मी लाईन्स आखून घेतल्यात। इथे या पेटीकोटला मी साईडला झीप लावलेली आहे। तुमची झीप असू दे नसू दे काही फरक पडत नाही। तर बघा आता आपण मशीनवर आलेलो आहोत आणि इथे जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या लाईनवरच आपल्याला पकडायचंय आणि हा जो पेटीकोट आहे तो उलट्या बाजूचा आहे, म्हणजे उलट्या बाजूने इथे आपण स्टिच करत आहोत। तर इथून मी सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला मागे पुढे टाका करून धागा लॉक करायचा आहे आणि मग पुढे जायचंय आणि जी लाईन आखून घेतलेली आहे बरोबर त्याच्यावर आपल्याला पकडायचंय, म्हणूनच ही लाईन आखलेली आहे। आणि जी टीप टाकणार आहोत आपण ती बरोबर नेफ्याच्या खाली चिटकून टाकायची आहे। टीप नेफ्यावर नाही टाकायची, तर नेफ्याच्या खाली अगदी कडेने ही टीप येईल। तर बस याच पद्धतीने जो गोलाकारमध्ये आपण मार्किंग केलेलं आहे ते पूर्ण गोलाकारात ही टीप टाकून घ्यायची। आता ही टीप टाकताना व्यवस्थित आपल्याला टाकायची, कुठेही चून पडता कामा नये। तर हा फिश कट पेटीकोट आहे आणि हा कसा बनवायचा हे आपल्या क्रिएटिव्ह फॅशन या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुमचा फिश कट पेटीकोट असू दे किंवा तुमचा साधा कळ्याचा परकर असू दे, प्रोसेस सेम राहणार आहे। तर अशा पद्धतीने इथे टीप टाकून झाली आपली। शेवटी मी धागा पण लॉक करून घेतलाय आणि टीप टाकल्यानंतर उलट्या बाजूने हे काहीसं अशा प्रकारे दिसेल। आता ही झीप आपली संपूर्ण लागणार आहे। या टिपेमुळे या झिपेवर काहीही परिणाम होणार नाही, आपली झीप संपूर्ण लागणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे ही टीप टाकून झाली आहे। आता याला थोडासा फायनल टच द्यायचा आहे। फायनल टच म्हणजे काय, तर आता इथे बघा सरळ बाजूने तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की आपण हा परकर किंवा पेटीकोट अल्टर करून घेतलाय म्हणून। तर ही टीप अतिशय सुंदर बसलेली आहे। आता जास्त मार्जिन असेल तर तुम्ही कट करू शकता, पण इथे माझं काही जास्त मार्जिन नव्हतं, जास्त फोल्ड मला करावं लागलं नाहीये। त्यामुळे मी इथे काय करणार आहे, हे मार्जिन खालच्या बाजूला ठेवणार आहे अशा प्रकारे आणि इथे एक दाब टीप टाकून घेणार आहे। तर इथं नेफ्याच्या खाली साधारण 1/2 इंचावर मी ही दाब टीप टाकत आहे। तुमचं मार्जिन जर जास्त असेल तर ते तुम्ही कट करा, म्हणजे साधारण फक्त अर्धा इंचच मार्जिन ठेवायचं। त्यापेक्षा जर जास्त असेल तर ते कट करा आणि ते मार्जिन खालच्या बाजूला दुमडून सरळ बाजूने अशा प्रकारे तुम्ही दाबटीप टाकून घेऊ शकता। या दाबटीपमुळे मार्जिन खालच्या बाजूला व्यवस्थित दाबलं जातं आणि फिनिशिंग पण छान येतं। बस झालं आपले परकर इथं तयार। जेवढी आपल्याला उंची हवी होती तेवढी इथं बरोबर तयार झालेली आहे, ते मी तुम्हाला मोजूनही दाखवेन आणि मार्जिन पण व्यवस्थित बसले। आणि याला आता मी सरळ करून दाखवते, तर कुठूनही तुम्हाला ते जाणवणार नाही की याची उंची आपण कमी केली आहे म्हणून। हे बघा अतिशय व्यवस्थित टीप बसलेली आहे ही। आणि इथं राहिला प्रश्न साइड झिपचा, तर ती सुद्धा अगदी व्यवस्थित लागते, त्यात सुद्धा काही फरक पडला नाही। तुम्ही हवं तर याचे कोपरे इथे कट करून घेऊ शकता जर ते आड येत असतील झिपच्या, तर मला तशी नाही गरज वाटली त्यामुळे मी तशीच ठेवते आणि इथं वर नाडी टाकून घ्यायची। ठीक आहे, तर परकरची उंची मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते।
पहिली उंची 36.5 होती, आता बरोबर 35 इंच झाली, म्हणजे 1.5 इंच उंची आपली इथे कमी झालेली. तर ही होती पहिली टिप. आता परकरची दुसरी टिप मी सांगणार आहे. पेटिकोटमध्ये नाडी घालण्याची अतिशय सोपी आणि झटपट पद्धत. तुम्ही म्हणाल त्यात काय वेगळं? सेफ्टी पिनने किंवा कोणत्याही दाभण वगैरे असतं त्याने आपण घालू शकतो, पण त्याही पेक्षा एक सोपी पद्धत आहे. पेन आपल्या सगळ्यांकडेच असतो. असा टोपणाचा पेन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त नाडी आपल्याला अडकवायची, काही करायचं नाहीये. पेन तुमचा चालू पेन घ्या, बंद पेन घ्या, काही फरक पडत नाही. तर अशा प्रकारे नाडी अडकवून टोपण घट्ट लावायचे आणि पेनाच्या साह्याने घालायचे. पेन कसं असतो आपला बऱ्यापैकी लांब असतो, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि नाडी पण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला फार फार तर 2 वेळा आपल्याला असं गॅदर करावं लागेल आणि पटकन बाहेर येतो पेन. हा बघा, अगदी 2 मिनिटं पण लागली नाहीत आणि पेन सहजासहजी आपल्याला कुठेही पटकन सापडतो. त्यामुळे आयत्या वेळी जर तुम्हाला प्रश्न आलाच नाडी आत घालण्याचा, तर तुम्ही पेनाच्या साह्याने घालू शकता. मला माहिती आहे ही टिप खूप साधी आहे, पण आय होप तुम्हाला ही नक्की आवडेल. आता टिप नंबर 3, पेटिकोटची नाडी बऱ्याच वेळेला आयत्या वेळी आत जाते. अगदी आपल्याला घाई असते, बाहेर जायचं असतं आणि नाडी आत गेलेली असते. तर मग ही नाडी आत जाऊ नये त्यासाठी एक छोटीशी टिप आहे. तर काय करायचं आपल्याला, नाडी कधी आत जाते, नाडीचं एक टोक बाहेर खेचलं जातं, ओढलं जातं आणि मग दुसरं टोक आत जातं. तर हे खेचलं ना जाऊ नये त्यासाठी काय करायचंय, इथं सेंटर पॉइंट घ्यायचंय. सेंटर पॉइंटवर मार्क करायचंय. ठीक आहे, बरोबर सेंटर पॉइंटवर मार्क केल्यानंतर इथे आपल्याला टाका घ्यायचा आहे. टाका कसा घ्यायचा आहे, तर सुईमध्ये धागा लावून घेतलाय, गाठ मारून घेतली आहे धाग्याला आणि जी नाडी आहे त्या नाडीला पकडायचं आहे आपल्याला, बरोबर. तर नाडीला पकडून इथे आपल्याला चांगले 4 ते 5 टाके घ्यायचे आणि मग शेवटी चांगली गाठ मारून हा टाका तोडायचा आहे. तर धागा तुम्ही 2 पदरी घ्या, 4 पदरी घ्या, फक्त एवढंच काळजी घ्यायची की हा टाका तुटला नाही पाहिजे नंतर. ठीक आहे, तर इथे मी 4-5 टाके मारून गाठ मारून घेतलीये, पक्क करून घेतले. आता काय होईल, ही नाडी ना या बाजूने खेचली जाणार आहे ना या बाजूने, त्यामुळे नाडीचं कुठलंच टोक तुमचा आत जाणार नाही. टाका टाकला याचा अर्थ असा नाही की तुम्हाला इथे कमरेचा भाग छोटा करता येणार नाही. पाहिजे तेवढा तुम्ही छोटा करू शकता, इथे गोळा करू शकता, काहीही फरक पडत नाही आणि तुमची नाडी पण आत जाणार नाही. पुढची टिप थोडीशी तुम्हाला वेगळी वाटेल. तर आपण व्यवस्थित नेसलेल्या साडीला न्याय कसा द्यायचा, तर मी जास्त कोड्यात बोलणार नाही. इथे जो तुमचा पेटिकोट किंवा परकर आहे तो तुम्ही अगदी एखाद्या फंक्शनसाठी घालणार असाल तर त्याला इस्त्री करून जरूर घ्या, कारण पेटिकोटवर जर सुरकुत्या असतील तर त्या ठिकाणी साडी फुगलेली आणि उंचवट्यासारखी दिसते. तोच पेटिकोट जर तुम्ही इस्त्री करून घातला तर त्याचा बेस स्मूथ होतो आणि साडीचा फॉल आणि ड्रेपिंग अधिक चांगलं दिसतं. बरं, आता हे इस्त्री करण्यामागं अजून एक कारण आहे. जसे की आपल्या बऱ्याचशा साड्या या मऊ आणि पारदर्शक मटेरियलच्या असतात. सिल्क झालं, जॉर्जेट झालं, शिफॉन, ऑर्गेन्झा या साड्यांच्या आतून पेटिकोटच्या सुरकुत्या स्पष्ट दिसतात. तेच जर तुम्ही इस्त्री केलेला पेटिकोट घातला असेल तर साडीचा लुक नीटनेटका आणि सोबर दाखवतो. नेक्स्ट फंक्शनसाठी जेव्हा तुम्ही साडी घालणार असाल त्यावेळी नक्कीच पेटिकोटला इस्त्री करून घ्या. आणि पुढची टिप आहे, पेटिकोट हा शक्यतो साडीच्या रंगाचाच असावा, म्हणजे मॅचिंग असावा. ही गोष्ट पण सगळ्यांना माहितीये, हे काही वेगळं सांगायला नको, कारण आपल्या बऱ्याचशा साड्या या नेट, ऑर्गॅन्झा, शिफॉन, जॉर्जेट, लाईट कॉटन, टिश्यू साडी, क्रेप, कोटा डोरिया अशा प्रकारच्या सी थ्रू म्हणजेच पारदर्शक असतात. यातून वेगळा रंग लगेच जाणवतो आणि अशा साड्यांसाठी मॅचिंग पेटिकोट आवश्यक असतात. आता याचं दुसरं कारण असं आहे, मॅचिंग पेटिकोट वापरला असेल तर साडीचा रंग हा एकसंध दिसतो, साडीचं फिनिश अधिक एलिगंट दिसतं. जरी तुमची साडी साधी सिंपल असेल तरी तिच्या आत जर तुम्ही मॅचिंगचा आणि इस्त्री केलेला परकर घातला असेल तर तुम्हाला एक डिसेंट लुक मिळतो. लागोलाग तिसरं महत्वाचं कारण पण आपण जाणून घेऊयात. जर तुम्ही आतून वेगळ्या रंगाचा पेटिकोट घातला असेल तर तो लाइटिंग मध्ये, फ्लॅश लाईट्स मध्ये अगदी स्पष्ट दिसतो आणि कार्यक्रम म्हटले की लाइटिंग आलेच आणि फोटोही आलेच आणि त्याचे पडसाद फोटोमध्ये पण उमटताना दिसतात. मग तुमची साडी कितीही भारीतली असू दे, सुंदर असू दे आणि आतला पेटिकोट जर मिसमॅच असेल तर तो तुमच्या साडीचं सौंदर्य अर्थातच कमी करणार आहे. आणि जर तुम्ही साडीसाठी एवढे पैसे इन्व्हेस्ट करतच आहात तर मग थोडेसे पैसे मॅचिंग पेटिकोटसाठी पण इन्व्हेस्ट करा, म्हणजे त्या साडीचं सौंदर्य तो अधिक खुलवेल. तर कशा वाटल्या आजच्या टिप्स मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. धन्यवाद.